नमस्कार, जय हिंद विद्यार्थी मित्रांनो. नागपूर अग्निशामक दलात 350 जागांसाठी भरती निघाली आहे. तुम्ही जर महाराष्ट्रातील कोणत्याही जिल्ह्यातले असाल तर तुम्हाला नागपूर अग्निशामक दल भरतीमध्ये फॉर्म भरता येणार आहे. आणि या भरतीसाठी शैक्षणिक पात्रता ज्या मित्रांनो 10वी पास मागितला अग्निशामक विमोचक या पदामध्ये. तर महाराष्ट्रातील मुलं मुली या भरतीमध्ये फॉर्म भरू शकतात 10वी पासवर. त्याचबरोबर या भरतीमध्ये सर्वात आधी ग्राउंड आहे की सर्वात आधी लेखी परीक्षा आहे. या भरतीमध्ये उंची किती आहे, छाती किती आहे, त्याचबरोबर यामध्ये वजन किती लागते, त्याचबरोबर ग्राउंडला कोणकोणते इव्हेंट आहे, त्याचबरोबर लेखी परीक्षेचा अभ्यासक्रम काय, सिलेक्शन प्रोसेस काय अग्निशामक दल भरतीची. त्याचबरोबर या भरतीमध्ये जर मित्रांनो तुमचं नागपूर अग्निशामक दल भरतीमध्ये जर सिलेक्शन झालं तर तुम्हाला ड्युटी मित्रांनो हे नागपूरमध्येच मिळणार आहे. कारण की नोकरीचं जे ठिकाण आहे हे संपूर्ण नागपूर आहे. ठीक आहे, तुम्ही जर महाराष्ट्रातील कोणत्याही जिल्ह्यातले असाल तर तुम्हाला मित्रांनो नागपूर अग्निशामक दल भरतीमध्ये फॉर्म भरता येणार आहे. तर नागपूर अग्निशामक दल भरतीचे फॉर्म भरणे सुरू आहे मित्रांनो. आणि फॉर्म भरणे शेवटची तारीख मित्रांनो 27 डिसेंबर 2023 आहे. तर ऑनलाईन पद्धतीने मित्रांनो ज्यांनी सुद्धा फॉर्म भरला नसेल तर नक्कीच भरा. तर या अग्निशामक दल भरतीमध्ये मित्रांनो कोणाकोणाला फॉर्म भरता येणार आहे, कोणकोणते सर्टिफिकेट लागणार आहे, तर संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल अनखळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. तर मित्रांनो व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे. व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल. आणि जास्त करून 10वी आणि 12वी पास भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो. तर महाराष्ट्रामध्ये मित्रांनो नागपूर अग्निशामक दलात मित्रांनो 350 जागांसाठी भरती सुरू आहे. या भरतीसाठी शैक्षणिक पात्रता 10वी पास लागते. त्याचबरोबर या भरतीमध्ये सर्वात आधी तुमची लेखी परीक्षा असणार आहे. तर या भरतीमध्ये वयोमर्यादा किती ते तुम्हाला सांगून देतो. तर नागपूर अग्निशामक दलात या भरतीमध्ये वयोमर्यादा 18 ते 32 वर्ष आहे. त्याचबरोबर फीचा जर विचार केला तर खुला प्रवर्गासाठी या भरतीमध्ये 1000 रुपये फी आहे. त्याचबरोबर मागासवर्गीयांसाठी या भरतीमध्ये 900 रुपये फी आहे. ठीक आहे, तर फॉर्म भरणे सुरू ऑनलाईन पद्धतीने. ज्यांनी सुद्धा फॉर्म भरला नसेल तर नक्कीच भरा. 27 डिसेंबर 2023 फॉर्म भरणे शेवटची तारीख आहे. तर पहा मित्रांनो या भरतीमध्ये सिलेक्शन प्रोसेसचा जर विचार केला तर सर्वात आधी तुमची यामध्ये लेखी परीक्षा असणार आहे 100 मार्काची आणि 70 मार्काचं तुमचं ग्राउंड. सर्वात आधी तुमची या भरतीमध्ये लेखी परीक्षा आणि लेखी परीक्षाचा जो अभ्यासक्रम आहे तर पहा यामध्ये जनरल नॉलेजचे 15 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे. बुद्धिमत्ता चाचणीच्या 15 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे. त्याचबरोबर या भरतीमध्ये गणिताचे प्रश्न विचारले जाणार आहे. त्याचबरोबर यामध्ये मित्रांनो मराठी व्याकरणचे 15 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे. इंग्रजी ग्रामरचे 15 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे. आणि तांत्रिकचे 40 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे. टोटल 100 मार्काची तुमची लेखी परीक्षा असणार आहे. आणि नंतर तुमचं यामध्ये ग्राउंड आहे. ग्राउंडमध्ये 5 इव्हेंट आहेत, ते सुद्धा तुम्हाला पुढे सांगतो. त्याचबरोबर या भरतीमध्ये उंची किती लागते ते तुम्हाला सांगून देतो. पुरुष उमेदवारांसाठी उंची 165 सेंटीमीटर लागते आणि महिला उमेदवारांसाठी उंची 160 सेंटीमीटर लागते. त्याचबरोबर छाती 81 सेंटीमीटर आणि फुगून 5 सेंटीमीटर भरली पाहिजे. त्याचबरोबर वजनचा जर विचार केला तर यामध्ये वजन आपलं 50 किलो असलं पाहिजे, तेव्हाच आपल्याला यामध्ये फॉर्म अप्लाय करता येणार आहे. ठीक आहे, तर या अग्निशामक दल भरतीमध्ये मित्रांनो कोणाकोणाला फॉर्म भरता येणार आहे, कोणकोणते सर्टिफिकेट लागते, तर फुल डिटेल माहिती मी तुम्हाला जाहिरातीच्या माध्यमातून दाखवणार आहे. तर व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा. तर बघू शकता विद्यार्थी मित्रांनो नागपूर अग्निशामक दल भरतीची ही सर्व जाहिरात आहे. तर बघू शकता 6 डिसेंबर 2023 पासून फॉर्म भरणे सुरू झाले आणि 27 डिसेंबर 2023 शेवटची तारीख आहे. आणि याआधी सुद्धा आपण चॅनलवर व्हिडिओ टाकला होता, पण आज शेवटची तारीख आहे त्यामुळे मित्रांनो हा व्हिडिओ टाकत आहे. त्याचबरोबर यामध्ये मित्रांनो 5 प्रकारचे पद आहेत. तर यामध्ये पहा सहाय्यक अग्निशामक केंद्र अधिकारीचं सुद्धा आहे, उप अग्निशामक अधिकारीचा आहे. आणि 10वी पाससाठी जे पद आहे ते मित्रांनो अग्निशामक विमोचक. यामध्ये पगार पहा 19,900 ते 63,200 वेळा तुम्हाला पगार मिळणार आहे. आणि जागा जवळपास 297. यामध्ये सर्वात जास्त जागा अग्निशामक विमोचक मध्ये. त्याचबरोबर तुम्ही यामध्ये पदे बघू शकता. अनुसूचित जातीचे किती जागा आहे, अनुसूचित जमाती, विजा भज ब भज क भज ड विमा प्र. त्याचबरोबर सर्वसाधारण, महिला आरक्षण, माजी सैनिक, खेळाडू, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, अंशकालीन, अनाथ. तर आरक्षणानुसार तुम्ही या ठिकाणी जागा बघू शकता. स्क्रीनशॉट सुद्धा घेऊ शकता तुम्ही, जेणेकरून तुम्हाला अंदाज लागणार आहे कोणत्या ठिकाणी म्हणजे कोणत्या पोस्टमध्ये भरायचा म्हणून. त्याचबरोबर आपण यामध्ये मित्रांनो 5 प्रकारचे पद आहेत. तर पहिलं जे पद आहे सहाय्यक अग्निशामक केंद्र अधिकारी, तर यामध्ये तुम्ही पात्रता बघू शकता. त्यानंतर दुसरं जे पद आहे ते आहे उप अग्निशमन अधिकारी, यामध्ये सुद्धा तुम्ही पात्रता बघू शकता. त्यानंतर तिसरं जे पद आहे ते आहे मित्रांनो चालक केंद्र चालक, यामध्ये लेखी परीक्षा नाही या पदामध्ये. तर चालक केंद्र चालक मध्ये मित्रांनो लेखी परीक्षा नाही, एक लक्षात ठेवा. आणि यासाठी पात्रता तुम्हाला सांगून देतो, यामध्ये माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. आणि दुसरं जड वाहन चालक म्हणून 3 वर्ष काम केल्याचा अनुभव असणे
आवश्यक आहे. त्याचबरोबर वैध जड वाहन चालवण्याचा परवाना असणे आवश्यक आहे. आणि चौथं मराठी ज्ञान असणे आवश्यक आहे, म्हणजे लिहिता वाचता आलं पाहिजे, बोलता आलं पाहिजे. आणि पाचवं जे आहे ते आहे मित्रांनो अग्निशमन प्रशिक्षण केंद्र महाराष्ट्र शासन मुंबई याचा अग्निशमन प्रशिक्षण पाठ्यक्रम पूर्ण केलेला असल्याचे प्राधान्य. त्याचबरोबर यामध्ये उंची 165 सेंटीमीटर, महिला उमेदवारांसाठी 162 सेंटीमीटर, छाती 81 सेंटीमीटर, फुगून 5 सेंटीमीटर भरली पाहिजे. आणि या भरतीमध्ये वजन 50 किलो पाहिजे. त्याचबरोबर उमेदवारांची नियुक्ती झाल्यानंतर त्यांना राज्य अग्निशमन प्रशिक्षण केंद्र महाराष्ट्र शासन मुंबई यांचा पाठ्यक्रम पूर्ण केला नसेल तर त्या सदर प्रशिक्षण केंद्राचा 3 महिन्यात कालावधीचा प्राथमिक अग्निशमन प्रशिक्षण पाठ्यक्रम पूर्ण करणे आवश्यक आहे. एवढी यामध्ये पात्रता. आणि पाचवं जे पद आहे ते आहे मित्रांनो अग्निशामक विमोचक. तर यामध्ये शैक्षणिक पात्रता बघू शकता आपण. या भरतीमध्ये 10वी पासवर फॉर्म भरू शकतात अग्निशामक विमोचकमध्ये. तर यामध्ये 10वी पास पाहिजे. त्याचबरोबर तुम्ही दुसरी अट यामध्ये मित्रांनो राज्य अग्निशमन प्रशिक्षण केंद्र महाराष्ट्र शासन मुंबई यांचा पाठ्यक्रम उत्तीर्ण असले पाहिजे, तेव्हाच तुम्हाला या भरतीमध्ये फॉर्म भरता येणार आहे, अन्यथा फॉर्म भरता येणार नाही. ठीक आहे, 10वी पास पाहिजे तुम्ही आणि राज्य अग्निशमन प्रशिक्षण केंद्र महाराष्ट्र शासन मुंबई यांचा पाठ्यक्रम उत्तीर्ण असले पाहिजे. तर हे सर्टिफिकेट पाहिजे यामध्ये. त्याचबरोबर हे दोनही असले तुमच्याजवळ, एकही असले यामधलं तर ते चालते मित्रांनो 10वी पास. त्याचबरोबर राज्य अग्निशमन प्रशिक्षण केंद्र महाराष्ट्र शासन मुंबई यांचा पाठ्यक्रम उत्तीर्ण, किंवा मग तुमच्याजवळ बाकीचं जर असेल महाराष्ट्र राज्य तांत्रिक शिक्षण महामंडळ यांच्याकडील, किंवा हे जर असेल हे चारपैकी, तेव्हासुद्धा फॉर्म भरता येणार आहे. जर समजा तुमच्याजवळ तुम्ही 10वी पास आणि ह्या जर तुमच्याजवळ सर्टिफिकेट असेल तर भरता येते तुम्हाला अग्निशामक विमोचकमध्ये. ठीक आहे. त्याचबरोबर या भरतीमध्ये उंची किती लागते तर पहा 165 सेंटीमीटर उंची पुरुष उमेदवारांसाठी आहे, महिला उमेदवारांसाठी 162 सेंटीमीटर आहे, छाती 81 सेंटीमीटर, फुगून 5 सेंटीमीटर भरले पाहिजे. आणि वजन 50 किलोच्या वरतं पाहिजे. वयोमर्यादा 18 ते 32 आहे. ठीक आहे. त्याचबरोबर यामध्ये ग्राउंड किती होणार आहे ते तुम्हाला सांगून देतो. आणि सर्वात आधी यामध्ये लेखी परीक्षा होणार आहे. तर यामध्ये पहा मित्रांनो ग्राउंड किती आहे तर ग्राउंड या ठिकाणी तुम्ही बघू शकता 5 इव्हेंट आहे. यामध्ये 15 फूट दूर चढणे याला 15 गुण. त्याचबरोबर दुसरा भाग 100 मीटर अंतर, 50 किलो मानव प्रतिकृती खांद्यावर घेऊन धावणे, म्हणजे 50 किलोचं वजन तुम्हाला 200 मीटर धावावं लागणार आहे, 15 गुण. आणि तिसरा भाग शिडी चढणे उतरणे याच्यासाठी 15 गुण. आणि तुमची उंची जास्त असेल तर तुम्हाला 5 गुण मिळणार. आणि पोहणे याला 20 गुण. असं 70 मार्काचं तुमचं यामध्ये ग्राउंड असणार आहे. त्यानंतर लेखी परीक्षेला अभ्यासक्रम काय ते तुम्हाला दाखवून देतो या ठिकाणी. तर लेखी परीक्षेचा जो अभ्यासक्रम आहे तर हा बघू शकता. 5 वेगवेगळ्या प्रकारच्या पदांसाठी अभ्यासक्रम या ठिकाणी दिला. आणि अग्निशामक विमोचकमध्ये तुम्ही 10वी पास आणि ते सर्टिफिकेट असेल तर तुम्हाला फॉर्म भरता येणार आहे अग्निशामक विमोचकमध्ये. तर यामध्ये तुमची सर्वात आधी लेखी परीक्षा असणार आहे. आणि लेखी परीक्षेचा जो अभ्यासक्रम आहे तर मराठी व्याकरणचे 15 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, इंग्रजी ग्रामरचे 15 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, बौद्धिक चाचणीच्या 15 प्रश्न आणि सामान्य ज्ञानचे 15 प्रश्न आणि तांत्रिकचे 40 प्रश्न असा 100 मार्काची तुमची पेपर असणार आहे अग्निशामक विमोचकमध्ये. आणि 70 मार्काचं तुमचं यामध्ये ग्राउंड. तर अशा प्रकारे संपूर्ण सिलेक्शन प्रोसेस आहे अग्निशामक दल भरतीची. तर चांगली भरती निघाली आहे मित्रांनो नागपूर अग्निशामक दलात. तर एवढी या भरतीमध्ये पात्रता आहे. ठीक आहे, उंची वगैरे त्याचबरोबर ग्राउंड वगैरे तुम्ही बघू शकता किती आहे तर यामध्ये. तर अशा प्रकारे मित्रांनो अग्निशामक दल भरतीमध्ये जे संपूर्ण सिलेक्शन प्रोसेस आहे. तर ज्यांच्याजवळ सुद्धा मित्रांनो सर्टिफिकेट असेल अग्निशामक पाठ्यक्रम उत्तीर्ण असल्याचा तर त्या उमेदवारांना मित्रांनो या भरतीमध्ये फॉर्म भरता येणार आहे. तुम्ही 10वी पास पाहिजे. त्याचबरोबर आपल्याजवळ यामध्ये राज्य अग्निशामक प्रशिक्षण केंद्र महाराष्ट्र शासन मुंबई यांचा पाठ्यक्रम उत्तीर्ण असावा पाहिजे. ठीक आहे, तेव्हाच फॉर्म भरता येणार आहे. तर ही होती संपूर्ण महत्त्वाची माहिती. तर आजच्यासाठी थांबतो. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद.